नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। SC/ST प्रभाग विभाजनास सर्वपक्षीय विरोध, परळीतील निवेदन। परळी शहरात अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांचे प्रभाग विभाजन करू नये अशी सर्वपक्षीय मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली। 2017 मध्ये नियमबाह्य विभाजन झाले होते। 10 जूनच्या शासन आदेशानुसार SC/ST वस्त्यांचे विभाजन टाळावे लागते, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। हॉटेल मॅनेजरचं अपहरण, तिघे आरोपी गजाआड। नाशिकच्या पाथडी परिसरात हॉटेल मॅनेजरचं अपहरण करून चाकूचा धाक दाखवत तिघांनी 5 लाखांची लूट केली आहे। आरोपींनी मोबाईलच्या माध्यमातून क्रिप्टो ॲपद्वारे अकाउंट उघडून पैसे उकळले। गुन्हे शाखा युनिट 2 आणि इंदिरानगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत तिन्ही आरोपींचा छडा लावत त्यांना अटक केली आहे। पाहूया पुढील बातमी। पिशोर ग्रामस्थांच्या प्रीपेड मीटर योजनेला विरोध। कन्नड तालुक्यातील पिशोर गावात महावितरणच्या प्रीपेड मीटर योजनेला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। प्रत्येक ग्राहकावर 12,000चा आर्थिक बोजा लादणाऱ्या या योजनेला जाचक अट म्हणत ग्रामपंचायतीने थेट नकार दिला। न्यायालयाच्या सूचनांपर्यंत कोणताही मीटर बसवू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। बनावट गुणपत्रिकेवर अंगणवाडी पद मिळवण्याचा आरोप, चौकशी रखडली। झरी जामनीतील अंगणवाडी सेविका भरतीत बनावट गुणपत्रिकेचा वापर झाल्याचा आरोप समोर आला आहे। सपना गेडाम यांनी 80% बनावट गुणपत्रिका वापरल्याचा आरोप अर्जदार दीक्षा कोळसंगे यांनी केला असून चौकशी पूर्ण होऊनही अद्याप कार्यवाही नाही। न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। पैठण खरेदी विक्री संघात भुमरे पॅटर्नचा विजय, 17 पैकी 17 बिनविरोध। पैठण तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार विलास भुमरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा दणदणीत विजय झाला। सर्व 17 संचालक बिनविरोध निवडले गेले असून विरोधक एकही उमेदवार उभा करू शकला नाही। भुमरे पॅटर्नची परंपरा पुन्हा एकदा कायम राहिली आहे। पाहूया पुढील बातमी। रिक्षा चालकाच्या माणुसकीचे कौतुक, पोलीस आयुक्तांकडून सत्कार। छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक अशरफ शेख यांचा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रत्येकाने दररोज एक चांगले काम केले तर दरवर्षी 20 लाख चांगली कामं घडतील असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। पाहूया पुढील बातमी। अजिंठा हॉटेलवर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका। अजिंठा येथील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट अँड बारमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून 3 महिलांची सुटका केली। पीटा ॲक्ट अंतर्गत दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई AHTU पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने केली। पाहूया पुढील बातमी। राम सेतू पदाचारी पूल अचानक बंद, नागरिकांचा संताप। नाशिकमधील पंचवटी परिसरात राम सेतू पादचारी पूल कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अचानक बंद करण्यात आला। शाळकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाकडून कोणताही खुलासा न मिळाल्याने संताप वाढतोय। पूल दुरुस्त करणार की नव्याने बांधणार यावर अजून स्पष्टता नाही। पाहूया पुढील बातमी। नाशिकला मुसळधार पावसाचा तडाखा, गोदावरीला पूर सदृश्य स्थिती। नाशिकमध्ये गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामसेतू पुलाजवळ पाण्याची पातळी वाढली आहे। काही वाहने नदी पात्रात अडकली असून नागरिकांनी स्थानिक मदतीने त्यांची सुटका केली। हवामान विभागाने महापुराचा इशारा दिला असून प्रशासन सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे। पाहूया पुढील बातमी। राशन कार्ड धारकांना दिलासा, एकाच वेळी 3 महिन्यांचं धान्य। पावसाळ्यातील अडथळा टाळण्यासाठी राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। जूनमध्येच 3 महिन्यांचं धान्य देण्यात येणार आहे। नांदगावात हजारो लाभार्थ्यांची राशन दुकानात गर्दी होत असून वाटप जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश तहसील प्रशासनाला देण्यात आले आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.